माणगाव नगरपंचायत हद्दीत उघड्यावर कचरा टाकताना कोणी निदर्शनास आले तर चुकीला माफी नाही असा एक संदेशच मुख्याधिकारी संतोष माळी यांनी दिलाय। सविस्तर घडलेला प्रकार असा की एका उर्मट फळ विक्रेत्याने मोरबा रोड परिसरात कचरा टाकला। एका सुजाण नागरिकाने त्याच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्या फळ विक्रेत्याला विचारणा केली असता उर्मटपणे उलट उत्तर देत या महाशयांनी येथे कचरा कुठे टाकू नये असा फलक लावलेला नाही, म्हणून मी हा कचरा टाकणार असे उद्धट उत्तर दिले आणि कचरा टाकून तिथून निघून गेला। घडला प्रकार या सुजाण नागरिकाने नगरपंचायत कार्यालयात सांगून कचरा टाकणाऱ्या गाडीचा फोटो दाखविला। माणगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष माळी यांनी ही तक्रार कळताच त्यांनी तत्काळ या उर्मट फळ विक्रेत्याचा शोध घेऊन त्याला कार्यालयात बोलावून घेतले। यावेळी कार्यालयात उपस्थित माणगाव नगरीचे नगराध्यक्ष पवार, उपनगराध्यक्ष राजेश मेहता, स्वच्छता व आरोग्य सभापती दिनेश रातवडकर, पाणीपुरवठा सभापती कपिल गायकवाड, नगरसेवक आणि नगरसेविका यांनी या फळ विक्रेत्यास जाब विचारला असता त्याने कचरा टाकल्याचे कबूल केले आणि कारवाई केली जाईल हे लक्षात आल्यानंतर मी टाकलेला कचरा उचलून घेतो असे सांगत माफी देखील मागितली आणि बुधवारी 11 ऑक्टोबरला जेसीबी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने कचरा उचलून घेतला। माणगावमध्ये कचरा होतो ते अशा बेशिस्त नागरिक आणि व्यावसायिकांमुळे। मोरबा रोडचा हा परिसर म्हणजे काही लोकांना कचरा टाकण्याचे हक्काचे ठिकाण असल्यासारखे जाऊन त्या ठिकाणी कचरा टाकतात। अंतर्गत शहराचा विचार केला तर या काही बेशिस्त माणगावकरांनी तर कालव्याचा कचरा टाकून गटारच केला आहे। शहरात ठिकठिकाणी असे महानग दिसून येतात, पण स्वतःच घाण करत बाजूला होऊन साळसूतपणाचा आव आणत इथे नुसता कचरा असतो अशी उलटी बोंब ठोकायला मोकळी होतात। कचरा घंटागाडीत टाकायला नको, कारण द्यायची आणि मोकळं व्हायचा, एवढं काय ते सुरू असतं, मग चुकी तरी नक्की कोणाची? दुसरीकडे पाहिलं तर स्वच्छता मोहिमेसाठी नगरपंचायत आग्रही आहे। नगराध्यक्ष पवार आपले शहर हे स्वर्गीय अशोकदादा साबळे यांच्या स्वप्नातील स्वच्छ माणगाव, सुंदर माणगाव शहर असावे असे नेहमी बोलताना दिसतात। जिल्हाधिकारी रायगड यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सुलभीकरण आणि सुशोभीकरण मोहिमेचे 5 टप्पे पार पडले। आपल्या परीने नगरपंचायत अधिकारी आणि कर्मचारी पूर्णपणे ही मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील असलेले पाहायला मिळाले। रात्रीचे शहर सफाई अजूनपर्यंत कधी झाली नव्हते, पण या 5-6 महिन्यांपासून रात्रीची बाजारपेठेतील रस्त्यावर देखील कचरा काढला जात आहे। फळ विक्रेत्यावर केलेल्या कारवाईनंतर बाजारपेठेत बाबांनो सावधान, जो कचरा टाकताना घावला त्याला चांगलाच जेसीबी घेऊन कामाला लावला अशी कुजबूज सुरू आहे। या कारवाईमुळे नगराध्यक्ष ज्ञानेश्वर पवार आणि मुख्याधिकारी संतोष माळे हे शहर स्वच्छतेसाठी आग्रही असून बंड केला तर चांगलाच दंड बसेल हे मात्र आता या कृतीतून निश्चित झाल्याचं समजतंय। यातली महत्त्वाची बाब अशी की माणगाव नगरपंचायत हद्दीमध्ये माणगाव शहरामध्ये माननीय जिल्हाधिकारी अलिबाग रायगड डॉक्टर योगेश म्हसे यांच्या संकल्पनेतून गेल्या 5 महिन्यांपासून स्वच्छता सुलभीकरण आणि सुशोभीकरण अभियान आपण राबवत आहोत। त्या अभियानाला आपल्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। अनेक नागरिक, प्रतिष्ठित लोक, शाळेतले विद्यार्थी, नगरपंचायतचे सर्व अधिकारी, कर्मचारी, नगरपंचायतचे पदाधिकारी तसेच इतर सर्व विभागांचे सरकारी अधिकारी तसेच सरकारी कर्मचारी उपस्थित असतात। आपण नगरपंचायतच्या हद्दीमध्ये किंवा शहरामध्ये एक चांगल्या प्रमाणात स्वच्छता कशी राहील यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहोत। मात्र काही फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेते, फिश विक्रेते आणि मटण विक्रेतेसुद्धा तसेच काही नागरिकसुद्धा काही ठिकाणी असा कचरा टाकत असल्याचं निदर्शनास येत आहे। ते पहाटेच्या वेळेस आणि रात्रीच्या वेळेस असंच एक फळ विक्रेता कचरा टाकताना निदर्शनास आल्यानंतर एका नागरिकाने निदर्शनास आणून दिला आम्हाला। तर आम्ही त्यांना बोलवलं, आम्ही खात्री केली, त्यांनी कबूलही केलं, कारण त्याचे फोटोज वगैरे आले होते आमच्याकडे। तर त्यांनी माफी मागितली। त्यानंतर आम्ही कायदेशीर कारवाई करू अशी भूमिका घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की नाही, आम्ही तो साफ करून देतो। तर त्या फळ विक्रेत्यानं तो कचरा जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने पूर्ण साफ करून घेतला। ही गोष्ट खरी आहे। यापुढे जर कोणी कचरा टाकला तर त्याच्यावरती कोणत्या स्वरूपाची कारवाई करण्यात येईल? नाही, हे बघा, आम्ही आता पूर्ण शहरालाच आवाहन करत आहोत। अनेक शहरातले नागरिक आमच्याबरोबर आहेत की बाबा शहर कसं स्वच्छ होईल, चांगला म्हणजे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। मात्र काही नागरिक आहेत, काही फळ विक्रेते आहेत आणि काही भाजीपाला विक्रेते आहेत। तर आम्ही त्यांना आवाहन करतो की असं करू नका, पण तुम्ही जर असं केलं तर आम्ही फक्त दंडात्मक स्वरूपाचीच नव्हे तर अगदी फौजदारी स्वरूपाचे गुन्हेही दाखल करू। कारण की सर्वांनी मिळून स्वच्छता करायची आणि 1-2 त्याला गालबोट लावायचं ही गोष्ट काही योग्य नाही। त्यामुळे आम्ही त्यांच्यावरती फौजदारी स्वरूपाची कारवाई करू। आपण सर्वांनीच कोरोनासारख्या जागतिक महामारीचा अनुभव घेतलेला आहे। मग कोरोनामध्ये आपण स्वच्छतेचे खूप चांगले धडे घेतले की स्वच्छता कशी ठेवावी। मग 2 वर्षापूर्वी कोरोनासारखा आजार गेला मग आता पुन्हा आपण अस्वच्छतेकडे वळायचं का? तर नाही, तसं नाही, आपल्याला शहर स्वच्छच ठेवायचं आहे।
कारण अस्वच्छतेमुळेच अनेक साथीचे रोग, अनेक रोगराई पसरू शकतात. मग या व्हिडिओच्या माध्यमातून मी संपूर्ण माणगाव शहरातील नागरिकांना आवाहन करतो की आपला परिसर कसा स्वच्छ राहील याकडे तुम्ही लक्ष द्यावं. जर कोण असे नागरिक, असे काही विक्रेते आपल्या परिसरामध्ये, अगदी तो सार्वजनिक जरी असेल परिसर, तरीही असं कोण करत असेल, रात्रीच्या वेळी, पहाटेच्या वेळी तिथे कचरा टाकत असेल, तरी आमच्याशी संपर्क साधा, तोंडी किंवा लेखी तक्रार करा, आम्ही योग्य तो कारवाई करू. परंतु सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की आपण आपलं शहर कसं स्वच्छ आणि सुंदर राहील याकडे आपण लक्ष देऊया. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.